तुमचेही केस अशा प्रकारे हळूहळू पांढरे होत आहेत का आणि दिवसेंदिवस ते वाढत आहेत तर हा घरगुती उपाय करा. पांढरे केस पूर्णपणे नाहीसे होतील. केस लांब सडक दाट स्मूथ अँड सिल्की शायनी होतील आणि त्यासोबतच तुम्हाला याचा लवकरात लवकर रिझल्ट मिळेल. घरातीलच काही वस्तू आहेत त्यामुळे वेगळा असा खर्च नाही. आजच बनवून बघा. तर बघा यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते आपण पुढे बघणार आहोत. डिटेलमध्ये व्हिडिओ फॉलो करा. 100% रिझल्ट मिळेल आणि आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका. तर बघा इथे आपल्याला लागणार आहे कढीपत्ता. आपण जे पण इन्ग्रेडियंट यामध्ये वापरणार आहोत ते आपल्या केसांसाठी प्रत्येक जे प्रॉब्लेम आहेत त्यावरती ते वेगवेगळे असं काम करणार आहेत. त्यामुळे सर्व इन्ग्रेडियंट खूप गरजेचे आहेत आणि त्यासाठी नाही ते कढीपत्ता आपल्याला घ्यायचा आहे. फ्रेश ताजा कढीपत्ता मी अगोदर धुवून घेतला, कोरड्या कपड्याने पुसला आणि त्यानंतर त्याला तोडून आता बघा साधारण एक वाटीभर कढीपत्ता मी घेतलेला आहे. इथे कमी जास्त जरी प्रमाण केलं तरी चालतं, खूप कमी नाही घ्यायचं, जास्त घेतलं तरी चालतं आणि असं एक वाटीभर घेतलं तरी चालतं. त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहेत मेथीदाणे. मेथीदाणे तर आपल्याला वापरायचेच आहेत, अजिबात स्किप करायचे नाहीत. साधारण 2 मोठे चमचे आपल्याला मेथीदाणे इथे लागणार आहेत. तर ते मी एका झाकणामध्ये काढून घेतलेले आहेत आणि मेथीदाणे बघा आपल्या केसांसाठी खूप चांगले असतात. कोणत्याही प्रकारची समस्या असू द्या त्यावरतीनं मेथीदाणे तुम्हाला रिझल्ट देणारच देणार, कारण की पूर्ण केसांना हे कवच सारखं त्यावरती काम करतात. डॅमेज झालेल्या केसांना रिकवर करण्याचं काम करतात. त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे जवस. जवस साधारण मी इथे जितकं मेथीदाणे घेतले होते तेवढंच जवस 2 चमचे घेतलेलं आहे आणि जवस देखील आपल्या केसांना स्मूथ सिल्की बनवण्याचं काम करतं, त्यामुळे नक्की वापरायचं. त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे आवळा. आवळा बघा इथे मी 1 आवळा घेतलेला आहे ओला फ्रेश. तुमच्याकडे वाळलेला आवळा असेल तर 2 आवळे घ्या. फ्रेश असा आवळा असेल, मोठा आवळा आहे म्हणून मी एकच वापरला, छोटे असतील तर 2 वापरा. आवळा आपल्या केसांसाठी खूप चांगला असतो. आवळ्याची पावडर मार्केटमध्ये मिळते, तुम्हाला ती घ्यायची असेल तर ती देखील घेऊ शकता, पण भेसळयुक्त नसेल याची खात्री करून घ्या. आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ना ते मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल. यानंतर बघा आपल्याला इथे लागणार आहे मोहरी. मोहरी इथे साधारण 1 चमचाभर मी घेतलेली आहे. 2 चमचे जरी घेतली तरी चालतं. इथे मोहरी आपण नक्की वापरणार आहोत आणि त्यानंतर ना जी मसाला डब्यात मोहरी असते ना तीच इथे मी घेतलेली आहे, वेगळी अशी घ्यायची गरज नाही. आपल्याला बघा मोहरी 1 चमचाभर घ्यायची आहे आणि त्यानंतर कांदा घ्यायचा आहे. कांदा जो आहे ना तो बघा आपल्याला जसं लाल कांदा मी वापरत आहे, पांढरा कांदा वापरायचा नाही. आणि कांदा अगोदर स्वच्छ करून घ्यायचा. त्यावरती जर अशी काळी फंगल्स असेल, बुरशी असेल तर स्वच्छ पाण्याने कांदा अगोदर धुवून घ्यायचा आणि त्यानंतरच कट करायचं. बुरशी असलेली फंगल्स असलेला कांदा अजिबात आपल्याला तसाच वापरायचा नाही धुवून घेतल्याशिवाय. आणि त्यानंतर बघा इथे कांदा आता मी जसं आवळा कट केला होता तसंच थोडा मोठा थोडा बारीक असं कट करून घेत आहे. कांदाही कट झालेला आहे. एक मीडियम साईजचा कांदा मी वापरलेला आहे. त्यानंतरनं आपल्याला इथे लागणार आहे मेन इन्ग्रेडियंट, ते म्हणजे जास्वंदाची फुलं. काही मागच्या व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला दाखवलं की जास्वंदाची फुलं मी ताजी फ्रेश आणली होती. तशी फ्रेश फुलं सारखी मिळत नाहीत, तुमच्याकडे असतील तर खूपच चांगलं. पण मी ती फुलं चांगली उन्हामध्ये वाळवली 2 दिवस आणि त्यानंतर अशी डब्यामध्ये भरून ठेवलेली आहेत, म्हणजे मला पाहिजे तेव्हा वापरता येतं. बघू शकता कलर असा खूप याचा खराब झालेला नाही. खूप छान फ्रेश असं मी त्यांना वाळवलं होतं, योग्य म्हणजे ठिकाणी ठेवलं जेणेकरून खूप जास्त कडक तिथे 2 दिवस ऊन आलं आणि अगदी त्याचा कलर जशाचा तसा राहिला. अगदी ऊन नसेल आणि असंच वाळत घातलं ना कलर खराब होतो, फुलं खराब होतात. त्यामुळे कडक उन्हामध्ये याला 2 दिवस वाळवायचं, जशाचा तसा कलर राहतो आणि भरपूर दिवस ही फुलं आपल्याला वापरता येतात. तर अशी मी इथे 10-15 वाळलेली फुलं जास्वंदाची घेतलेली आहेत. फ्रेश फुलं असतील तर ती देखील 10-15 घ्यायची आणि त्यानंतरनं एक एक करत सर्व गोष्टी मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला टाकायच्या आहेत. जास्वंदाची फुलं नक्की वापरा. केस काळे करण्यासाठी, केस मजबूत करण्यासाठी जास्वंदाची फुलं काम करतात. जास्वंदाची पानं असतील तर पानं देखील वापरा, खूप चांगला तुम्हाला फायदा होईल. आणि आता बघा सर्व गोष्टी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून याला 1 ते 2 वेळा फिरवून घ्यायचं, म्हणजे कसं बारीक हे एकजीव होतं आणि जसं कांदा आहे किंवा आवळा आहे ते अगदी एकजीव झाल्यानंतर बनायला देखील सोपं जातं, लवकर बनतं. आता बघा इथे ना मिक्सरमध्ये मी याला चांगलं फिरवून घेतलेलं आहे आणि थोडं काही 1-2 गोष्टी मोठ्या राहिल्या तरी चालतात. अगदी खूप बारीक अशी पेस्ट करायची गरज नाही, फक्त एकजीव जरी झालं ना तरी चालतं. आणि बघू शकता हे चांगलंच असं मी बारीक केलेलं आहे. त्यानंतर एक कढई किंवा एखादं भांडं जे पण तुम्हाला हे बनवण्यासाठी वापरायचं आहे ते घ्यायचं आणि इथे बघा पेस्ट अशी भरपूर झालेली आहे. साधारण म्हणजे 1 वाटीभर पेस्ट झालेली आहे, मोठी वाटी म्हणू शकता. 1 वाटी पेस्ट घेतलेली आहे. त्यानंतर मी इथे वापरत आहे कोकोनट ऑइल. कोकोनट ऑइलही
मी 1 वाटी वापरणार आहे. जेवढी तुमची पेस्ट आहे तेवढंच आपल्याला तेल वापरायचं आहे. तर असं पूर्ण तेल 1 वाटीभर यामध्ये मी काढणार आहे आणि हे तेल वाया जात नाही. तेवढंच तुम्हाला मिळतं जेवढं तुम्ही यामध्ये टाकलेलं आहे. आता बघा इथे ना आपण जसं कोकोनट ऑइल मी वापरत आहे, कारण की हे बेस ऑइल आहे, शुद्ध आहे, सर्वांच्या घरी असतं, सूट होतं. आणि त्यासोबतच बघा सहज आपण याचा वापर प्रत्येक घरामध्ये बघतोच आणि फायदाही होतो. त्यामुळे बेस ऑइल प्लेन आहे म्हणून मी हे वापरत आहे. तुम्हाला इतर कोणतं तेल वापरायचं असेल तर वापरू शकता, पण बघा ते तेल अगदी तुमच्या रिस्कवर वापरा. म्हणजे कसं भेसळयुक्त असू शकतं किंवा बरेच जणांना सूट होईल की नाही सांगता येत नाही, पण हे ऑइल माझ्यासाठी तरी खूप चांगलं ठरतं आणि भरपूर जणांना हे सूट होतं, फायदा होतो. त्यामुळे मी कोकोनट ऑइल वापरलेलं आहे, कारण की ते तेल तुम्ही कोणतं वापरता हे खूप महत्त्वाचं आहे. तेल थोडंसं कोमट गरम झालं की त्यानंतर आपण त्यामध्ये टाकायची पेस्ट. आता बघा तेलामध्ये मी पूर्ण अशी पेस्ट टाकत आहे. फुल गॅसवरती, मिडियम गॅसवरती जसं पाहिजे तसं तुम्ही याला पूर्ण असं गरम करू शकता. तर मी इथे गॅस फुल केलेला आहे. थोडा गॅस माझा कमीच चालतो म्हणून मी याला फुल गॅसवरती गरम करत आहे. बाकी खूप जास्त असा फुल गॅस चालत असेल ना तर मिडियम गॅसवरती तुम्ही याला गरम करा आणि थोड्या वेळातच चांगलं हे गरम व्हायला सुरुवात होते. फक्त अधूनमधून याला थोडंसं हलवायचं, म्हणजे कसं व्यवस्थित सर्व बाजूंनी हे चांगलं गरम झालं पाहिजे. तर इथे आपल्याला ही पूर्ण जी पेस्ट आहे ना, तर पाण्याचा यामधील जे कंटेंट आहे, मॉइश्चर आहे, ते पूर्ण संपवायचं आहे. जसं कांदा, आवळा, कढीपत्ता यामध्ये पाण्याचं प्रमाण असतं, अगदी ते थोडंसं नाही का, मग ते राहिलं की तेल आपलं खराब होऊ शकतं. त्यामुळे पूर्ण योग्य टेम्परेचरवरती आपल्याला हे गरम करणं खूपच महत्त्वाचं आहे. आता इथे आपल्याकडे काही टेम्परेचर नाही, मशीन नाही, त्यामुळे यामध्ये एक काळजी घ्यायची की हे पूर्ण असं काळं कुट्ट होईपर्यंत, यामधून धूर निघेपर्यंत आपल्याला गरम करायचं आहे. म्हणजे कसं याचा आपल्याला फायदा होतो आणि तेल आपलं भरपूर दिवस टिकतं. दररोज बनवायची गरज पडत नाही, खराब होत नाही. आणि जर तुम्ही कच्चंच तेल ठेवलं, त्यामध्ये पाण्याचा कंटेंट राहिला, मॉइश्चर राहिलं किंवा यामधील पेस्ट ओलसर राहिली तर नक्कीच ते तेल काही दिवसांनी खराब होतं, त्यामध्ये बुरशी लागते, फंगल्स येतात. तर बघू शकता आपण जेवढं तेल यामध्ये टाकलेलं होतं तेवढं तेल आपल्याला मिळणार आहे. आणि त्यानंतर एका डब्यामध्ये मी याला काढून घेत आहे, जेणेकरून मला झाकण बंद करून ठेवता येईल. तुम्ही एखादी बरणी, कंटेनर असं काही वापरू शकता. जेवढं पाहिजे तेवढं रेग्युलरसाठी काढून ठेवलं तरी चालतं आणि बाकीचं यामध्ये टाकलं तरी चालतं. आणि बघा इथे अजून तेल या पेस्टमध्ये आहे. मी गाळणी छोटी वापरली त्यामुळे थोडंसं ती गडबड झाली. बाकी तुम्ही मोठ्या गाळणीमध्ये याला काढा, म्हणजे कसं पूर्ण तेल बाहेर निघेल व्यवस्थित आणि इकडे तिकडे ते पडणार नाही. आता तेल मिळालेलं आहे. कलर बघू शकता किती सुंदर आलेला आहे. वासही खूप छान येत आहे आणि हे भरपूर दिवसाचा स्टॉक मी बनवलेला आहे, कारण की 2-3 महिने तर हे तेल जातंच. आपण काही दररोज लावत नाही. दररोज लावायचं असेल तेही लावू शकता, पण मी म्हणजे दररोज लावत नाही ना, म्हणून भरपूर दिवस जातं. आणि त्यासोबतच बघा मी इथे पूर्ण पेस्ट गाळणीमध्ये काढलेली आहे. आता हळूहळू यामधील तेल पूर्णपणे मिळेल. आणि त्यासोबतच बघा आठवड्यातून 2 वेळा का होईना या तेलाचा नक्की वापर करा. तेलाने छान मालिश करा, स्काल्पमध्ये ते केसांवरती लावा, तुम्हाला बेस्ट रिझल्ट मिळेल. अगोदर माझे जर व्हिडिओज तुम्ही पाहिले असतील तर केस माझे खूप छोटे होते आणि आता बघा केस किती दाट, अगदी लांब झालेले आहेत. ट्राय करा. काही प्रश्न असतील तर कॉमेंटमध्ये विचारा. व्हिडिओ आवडला असेल जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.